क्या है क्या सर जी उधर? आतमध्ये घेऊन चाललेत का? लोग बिठाएंगे। आप अरेस्ट क्यों करते हो? उधर 10 जन आ रहे, इधर 10 जन आ रहे। हम हमारे साथ बात करें, आपसे बात क्यों? मतलब गुस्सा क्यों आ रहा है? अरे गुस्सा क्या? एवढी थंडी आहे ना की आम्ही थांबू शकत नाहीये आणि हे बोट हे ग्लव्स सुद्धा काढू शकत नाही. मला गोप्रोचं बटन सुद्धा प्रेस करता येत नाहीये. हा तर फायनली सकाळचे 8:11 झालेत आणि आजचा दिवस आहे दुसरा. तर आज मी जाणार आहे गुलमर्गला आणि गुलमर्गला असणार आहे गंडोला राईड. तर फेज 1 आणि फेज 2 या दोन्ही फेजचं बुकिंग आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. आता टेम्परेचर चालू आहे 1 डिग्री. काल -1 होतं, आज ऍक्च्युली 1 तरी आहे. आपल्याला मस्तपैकी विंडो दिलेली आहे, पण काल मी तुम्हाला व्ह्यू दाखवायचा विसरून गेलो. तर आज मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. चला तर व्ह्यू बघू आपण. तयार आहे का? बघा तर. ऍक्च्युली पूर्ण फॉग आहे, दिसत तर काहीच नाहीये, पण हे बघा असं सगळा व्ह्यू आहे. इथं मी खोलू पण शकतो विंडो, पण नाही. विंडो जर खोलली ना तर गारठून हालत टाईट होऊन जाईल. ठीक आहे, आता 8 वाजलेत आणि नाश्ता करायचा आहे आणि त्यानंतर गुलमर्गला जायचं. गुलमर्ग इथून आहे काहीतरी समथिंग 80 किलोमीटर आहे वाटतं. एक दीड तास लागतो, 2 तास पकडून चला. आता ते ट्रॅफिकवर डिपेंड आहे. आज डे 3 आहे, तर आजचा सुद्धा आमचा मुक्काम इथेच असणार आहे. तर ठीक आहे, पुढचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला देईलच, पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय यूट्यूब. मी तुमचा राहुल, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करेन. हे घे, काय म्हणतात त्याला, आधार कार्ड घे दोघांचे. इथं गंडोला राईडला आधार कार्ड लागतं, आयडेंटिटी. अजून काय नाही. झालं आमच्या मॅडमचं. तर हां, गंडोला राईडला आपल्याला ID कार्ड लागतात, तर ID कार्ड पण तुमचे सोबत ठेवा. लेट होते. ऑल सेट टू लिव्ह. हो, परत येऊ आपण. बॅगा गेला आता निघ. चला 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 चला. यस, आज आपके शहर में नहाया है, कल नहीं नहाया, 2 दिन से नहीं नहाया था, आज नहाया. कितने में नहाया वैसे ते पण मी पाणी गरम आहे म्हटलं म्हणून, कडकडीत आहे म्हटलं. कडकडीत पाणी होतं म्हणून आंघोळ केली, नाहीतर राजस्थानला 10 दिवस आंघोळ केली नव्हती मी. डायरेक्ट ताईच्या घरी गेल्यावरती आंघोळ केली होती. पण हा रोज हात पाय धुवायचं. काय हाय तर रोज फ्रेश व्हायचो, हेअर ड्रायरने केस सेट करायचो, पावडर लावायचो आणि कॅमेरामध्ये स्वच्छ दिसायचं. पण आज तसं नाही, आज मी आंघोळ केली. जे काय खायचे ते दाबून खा, कारण की काल आपल्याला दिवसभर काही खायला भेटलं नाही. आपण फक्त मॅगी खाल्ली आहे आणि डायरेक्ट रात्री जेवण केलं. बघा मस्त गरम हवा येते मीटरमधून, बरं वाटतं. आज आमच्या आधी सगळेजण आले, काल आम्ही पहिला नंबर लावला होता. आज तर मोठा प्रश्न आहे की खायचं काय. इडली खायची अजिबात इच्छा नव्हती, पण यस इथं चना मसाला आणि पलीकडे पुरी पण आहे. पण ॲक्च्युली पुरी संपली आहे, येते पुरी. तर यस, आज पण मी फुल सकाळ सकाळ पोट भरू शकतो. स्वीट्स ना सगळे वेगळे आहेत, पण त्यांची ती काहीतरी असणार म्हणून सगळे स्वीट्स त्यांच्या पद्धतीने बनवतात ना. आपली वेगळी महाराष्ट्रीयन पद्धत, आपल्याला ते टेस्ट वेगळी लागते. माझं कोणतं याच्यात? 30 प्लेट आहे, 2 वाले. इथे जेवण आणि ब्रेकफास्ट ना एकदम टेस्टी असतो आणि जे काही स्वीट पदार्थ आहेत ना, खीर वगैरे, ते यांच्या पद्धतीने बनवलेले असतात. थोडे वेगळे लागतात पण छान लागतात. इथं ना शूज साफ करायची सुद्धा मशीन आहे. फक्त ब्राऊन आणि ब्लॅक हे दोनच ऑप्शन आहे. व्हाईट पण पाहिजे होता, बट ठीक आहे. चला आता माझा शूज मी बघूया साफ होतोय का. एवढा नाही, बट ठीक आहे. 9 वाजता निघायचं म्हटलं तरी 15-20 मिनटं लेट होणार. तर आता 9:20 झाले
आणि काल आम्हाला 9 म्हणजे 9ला निघायचं होतं, पण ठीक आहे 9:20 तर 9:20, जास्त लेट नाही होते. निघूया आता, कारण ड्रायव्हर तर आलेले आहेत. आपली कॅब आलेली आहे. कशी थंडी नाही आहे आज? कमी आहे पण आज कमी आहे. धुका आहे, थंडी पण आज कालच्यापेक्षा कमी आहे, पण आहे. गुड मॉर्निंग. चला कॅब आली, बसूया. आपण हाऊस बोटला तर जाणारच आहे. आपलं ते लास्ट डेचं आहे हाऊस बोट, पण ठीक आहे आज तर बघून घेतो मी व्ह्यू. श्रीनगरमध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं मला ना लाल चौक बघायचा होता, आणि लाल चौकामध्ये घंटाघर का ते तुम्हाला माहितीच असेल. तर आता आम्ही घंटाघरजवळ पोचतोय, थांबणार नाही तिथे, पण निघणारी लवकर तिथं. हे बघा, आपण बघूया. इधर रुक नाही सकते ना? नहीं. ठीक आहे. हे समोर दिसते बघा घंटाघर. रात को दिखेगा वो ना, लाइट वगैरह. हाँ, शाम को देखिएगा. ठीक आहे, येऊया आपण रात्री. प्रत्येक चौकामध्ये आर्मीवाले कंटिन्यू तुम्हाला CRPF आर्मीच्या व्हॅन्स दिसणार. काय होतं, पहिल्या दिवशी जेव्हा हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघता ना, तेव्हा वेगळं काहीतरी वाटतं, पण जेव्हा 1-2 दिवस तुम्ही इथं राहता ना, मग हे तुम्हाला पण नॉर्मल वाटतं. जसं इथल्या लोकल लोकांना नॉर्मल वाटतं आहे ना, तसं. आता पहिल्या दिवशी सगळ्यांचा एक्सपिरियन्स असा होता की यार हे नेमकं काय आहे, कारण सगळीकडे डिफेन्सवाले. पण आता आम्हाला 2-3 दिवस सारखं आम्ही बघून आहे ना यूज टू झालो आहे, आता काही वाटत नाही आहे. ॲक्च्युली इथनं आम्ही पास झालो होतो, पण मला इथं शूट घ्यायचं होतं म्हणून मी खाली उतरलो. तर तुम्हालासुद्धा मला माहिती सांगायची होती. तर जेव्हा श्रीनगरवरनं आलो तेव्हा इथे हा चौक लागतो, तुम्हाला दाखवतो मी. तर हा श्रीनगरवरून रस्ता येतो आणि इथे हा चौक आहे. हे जे काय आहेत हे सगळे पाकिस्तान बॉर्डर जवळचे गाव आहेत, आणि आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला, जे की आहेत गुलमर्ग, गेटवे ऑफ गुलमर्ग. अभी हम गंडोला जा रहे हैं, तो फेज 1 पे रुके या फेज 2 पे ज़्यादा रुके, मतलब कैसा करें? फेज 2 पे जाना है. मतलब फेज 1 से उतरने के बाद डायरेक्ट फेज 2, क्योंकि यहाँ पे मौसम पे भरोसा नहीं रहते है. इसको कहते हैं मुंबई का फैशन और गुलमर्ग का मौसम, घोड़े का रात और बीबी का मूड कभी भी चेंज होता है. ये बात तो बहुत सही हुई है आपने. बहुत शायर आदमी है हमारे. थोड़ा सीखते हैं. मतलब कुछ भी, किसी भी शायरी में ना बीवी को घुसा दो, जो जरूरी है. ये मतलब दाल पे तड़का है. चलो बढ़िया है. ऊपर जास्त आहे त्यामुळे लांबचे पहाड दिसत नाही आहेत. तर गुलमर्गपर्यंत येऊन पोहोचलोय. आता उतरूया आणि जाऊया कंडोल्याने फेज 2 पर्यंत. गुलमर्गच्या बेस विलेजला येऊन पोहोचलोय, तनमर्गला. तर इथे आपल्याला शूज किंवा ड्रेस वगैरे घ्यायचा असेल तर तो इथनंच घ्यावा लागतो. तर आता सध्या तर जॅकेट किंवा ड्रेसची गरज नाही आहे, कारण मी ऑलरेडी डिकॅथलॉनमधनं आणलेत पुरेसे जॅकेट वगैरे. तर घ्यायची फक्त शूजची गरज आहे. तर मला तर असं वाटतं की शूज पण नको आहे, पण यांची सगळ्यांची इच्छा आहे की शूज घेऊया, कारण काल तिथं पाणी होतं, इथे पण असेल, त्यामुळे शूज घेऊया. ठीक आहे. क्या है क्या सर जी उधर? कुठं आतमध्ये घेऊन चाललेत का? बोलिए ना.
यहाँ पे ये शूज शूज वगैरह। ओके। तो मेरा क्या है रेंट शूज का? बैठो सर, 200 शूज 200 कोट। कोट नहीं चाहिए, खाली शूज का बोल दीजिए। 4 जन है। 200 100 रुपये रहता है सर जी, 100 रुपये रहता है। हम दूसरी तीसरी बार है हमारा आप गुलमर्ग। बार आ जाओ, परवाह नहीं सर, यहाँ पे रेट जो है ना एक ही होता है, ऐसा बात नहीं है। 100 रुपये ले लो। 4 जन के। हैंडर में वारा नहीं सर, 100 जन बैठा है इधर, जब शाम को 20-20 रुपया भी नहीं आएगा फायदा क्या है? ऐसा थोड़ी है, अभी क्या पहली बार थोड़ी आए। बोलो जल्दी। आप लोग आते रहो, वेलकम कर रहे हैं। ठीक है, जाने दो फिर, नहीं चाहिए हमें शूज। नाराज क्यों हो गया? अभी आप बोल रहे नहीं नाराज देंगे क्यों तो हो गया? फिर आप नहीं बोल रहे। फ्री में पहन के जाओ। मेरे को नहीं चाहिए, मेरा है, मेरे को तो चाहिए भी खराब हो नहीं। जाएगा कीचड़ से। जाने दो, मेरे पास और है। फेस टू शूज आपको लगेंगे। ₹100 तर बोललोय मी, आता बघू 400 घेतात का 500 घेतात, कारण मी 400 म्हणलं तो 500 म्हणत होता. मी तर 400च देणार. ठीक आहे, आता मला तर वाटत नाही गरज सब है सर, ये बैग में सब है, सब है बैग में सब है. सगळे मागे लागतात नुसतं. इधर सर वो गाइड वाइड मिलता है, गाइड वगैरह नहीं. तर फायनली आपण गुलमर्गला पोहोचलोय. चलो जी, आजा भाई. मागे मस्तपैकी आपल्याला पहाड दिसतात. फेज 1 आणि फेज 2 आता गोप्रोमध्ये दिसतात की नाही माहित नाही मला, पण मला तर डोळ्यांना खूप सुंदर दिसतं इथे. काल सोनमार्गमध्ये हालत टाईट झालते. आज बघा ना, 2-2 जॅकेट घालतायत, ग्लव्ज वगैरे इथूनच. म्हणजे इथं भरपूर थंडी आहे, हवा इतकी गार आहे ना की सहन करण्याच्या पलीकडे आहे. आपण या साईडने येतो आणि या साईडने आपल्याला या साईडला पार्क करावं लागतं गाड्या, आणि त्यानंतर इथे सरळ चालत आल्यानंतर इथे आपल्याला वे टू गंडोला इथे दिसेल तुम्हाला. तर डायरेक्ट चालू जायचं, जास्त काही लांब नाही आहे. आणि इथे पार्किंगला जेव्हा गाडी थांबते ना, तेव्हा तुमच्याजवळ भरपूर सारे लोक येतील गंडोला राईडपर्यंत पोहोचवण्यासाठी. पोनी राईड घ्या किंवा घोड्यावरनं चला, असं तसं गाईड सोबत ठेवा. तर बर्फ नसेल तर गाडीची काही गरज नाही आहे, एवढं काही कन्फ्युजिंग नाही आहे. तुम्ही स्वतः जाऊ शकता. तर ठीक आहे, कसं आहे, फुकट पैसे घालू नका, कारण आपण जेव्हा फिरायला येतो तेव्हा ऑलरेडी आपला भरपूर सारा खर्च झालेला असतो. एका साईडला पूर्ण बर्फ आहे आणि एका साईडला काहीच बर्फ नाही आहे. तर यावेळेस स्नोफॉल कमी आहे, पण बर्फ नाही असं नाही, बर्फ आहे, भरपूर सारा बर्फ आहे. माझ्या मागे तुम्हाला दिसेल, हे बघा बर्फ आहे, पण हा जुना बर्फ आहे. म्हणजे नाही, तिथे दिसतोय मला, त्या साईडला दिसतोय नवीन बर्फ दिसतोय, पण हे सगळं गोष्ट आहे सगळं. ठीक आहे. आणि जे आपल्याला गुलमर्गचे गुगलवरती फोटोज दिसतात ना, ते हाच तो सगळा परिसर. यावेळेस अजिबात बर्फ नाही आहे, पण वरच्या साईडला पूर्ण बर्फ दिसतो. हा, दरवेळेस जेव्हा विंटर असतं त्यावेळेस फक्त फेज 1 चालू असतो गंडोल्याचा, पण यावेळेस स्नो कमी आहे, त्यामुळे फेज 2सुद्धा आपण जाऊ शकतो आहे. तर काही गोष्टी चांगल्यासुद्धा आहेत, काही गोष्टी वाईटसुद्धा आहेत. आणि ठीक आहे, जे काय ते लाईफची मजा घेत राहायचं आणि चालत राहायचं. हा पूर्ण आईस रस्त्यावरती आला आहे. उन्हामुळे वितळ सगळं खाली येते.
बघ आपला केस स्लिप होतोय हा व्यवस्थित. थंडी आहे पण चालल्यामुळे ना हीट जनरेट होते बॉडीमध्ये आणि थोडं बरं वाटतं. पण एका जागेवर जर थांबलं ना तर हा वारा आहे ना खतरनाक, खूप त्रासदायक आहे. नहीं नहीं 10 रुपीस में एक. नहीं चाहिए, नहीं चाहिए. नहीं वो पानी नहीं पीने वाला, वो सीधा ऊपर जाके बर्फ खाने वाला है. यहाँ -4 है, देखो यहाँ जम चुका है. आप अरेस्ट क्यों करते हो? उधर 10 जन आ रहे हैं, इधर 10 जन आ रहे हैं. हम हमारे साथ बात करें, आपसे बात करेंगे सर जी. क्यों मतलब? अरे गुस्सा क्या? अरे यार उधर 10 जन पूछ रहे, उनको नहीं बोला, आप आ रहे, एक 10 मिनट पे एक जन आ रहे, सबसे वही करेगा बात. क्या करेगा? फिर क्या करेगा मतलब यार? इसको नहीं जाना. बोल दिया ना उधर ही 10 जन को, वही बोले क्या? कितना अरेस्ट करेंगे? तर हे फेज 1 ची एंट्री गेट आहे. तर चला तर एंट्री करू. चला 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 एंट्री करू. गर्दी कमी दिसते, टुरिस्ट कमी. फ्रेंड लागते की काय काय नाही. मी पहिले पूर्ण माहिती घेतो मग तुम्हाला सांगतो. तर बस इथं एंट्रीला तिकीट दाखवावं लागतं आणि लगेच मग लाईनमध्ये. ज्याची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे, गंडोला. दोनों फेज है एक ही फेज? दोनों फेज है. कहाँ से भाई? महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. वाव. अरे आणि फायनली फेज 1 ला पोहोचलोय आपण. चला आता उतरूया आणि फेज 2 ला जाऊया. चला डायरेक्ट फेज 2 ला जाऊया. नाही नाही चला. शक्यतो फेज 1 ला पोहोचल्यानंतर डायरेक्ट फेज 2 ला जावं, कारण की जो काही बर्फ वगैरे आहे तो फेज 2 ला आहे. फेज 1 ला तुम्हाला भरपूर जण येतील आणि म्हणतील हे करा ते करा, पण काही नाही ऐकायचं. डायरेक्ट फेज 2 ला जायचं आणि नंतर येताना फेज 1 ला थांबून फिरायचं. आणि फायनली फेज 2 च्या आतमध्ये आलेलो आहे आपण. तर हे बघू शकता माझ्या मागे तुम्ही गंडोला. जा बस. तर यस, या गंडोला राईड बद्दल सांगायचं झालं तर ही केबल कार जी आहे ही वर्ल्ड हायेस्ट केबल कारपैकी 2nd नंबरची आहे, जे की आपल्या काश्मीरमध्ये आहे आणि इंडियामध्ये आहे. आपल्या भारतामध्ये ही एवढी मोठी गोष्ट आहे, म्हणजे गर्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच पाहिजे आपण. अरे वाव, भरपूर बर्फ आहे, भरपूर म्हणजे स्नोफॉल चालू झालेला आहे, बघू शकता तुम्ही.
भरपूर बर्फ आहे. चला तर आता थोडा टाइम लॅप्स तुम्ही एन्जॉय करा. आणि फायनली फेज 2 ला पोचलोय. यस यस. झटके देते रे, देते वाटते. या फायनली वी आर लँडेड हिअर. बॅग वगैरे घे. वाटलं फेज 2 ला बर्फ भेटेल, पण काय आपल्याला इथे बर्फ शोधावा लागतोय, म्हणजे स्नोफॉल नाही झालेला. तर हा आहे गुलमर्ग फेज 2. अबोव सी लेवल 14,000 फूट उंच आपण पोचलोय. तर आता एक्झॅक्ट माहीत नाही मला की किती उंच आहे. गुगल करू शकता किंवा मी स्वतः करेन आणि इथे तुम्हाला खाली दिसेल स्क्रीनवरती की किती फीट उंच मी आलेलो आहे. तर माझ्या मागे बघू शकता हे डोंगर. पण हा बर्फ जो आहे ना, हा सगळा जुना आहे. हा हातात येत नाही आहे, एकदम कडक झालेला आहे. बट ठीक आहे, काय करणार आता. निसर्ग आहे आणि या निसर्गाला जो काही आपण त्रास दिलेला आहे ना, तो आपल्यालाच भोगावा लागतो. एवढी थंडी आहे ना की आम्ही थांबू शकत नाही आहे. आणि हे बोट, हे ग्लव्ससुद्धा काढू शकत नाही आहे. ॲक्च्युली मला गोप्रोचं बटनसुद्धा प्रेस करता येत नाही आहे. भरपूर थंडी आहे. माहीत नाही अजून किती वेळ झाला. मला तर वाटते अजून पुढचे हार्डली 5 मिनिटं आम्ही इथे थांबू शकू. इतकी थंडी आहे, बेकार. लवकर निघावं लागेल. नाकातनं पाणी गळते माझ्या. या पिळामध्ये मी ट्रायपॉड खोसला होता आणि हे आत्ताचे जे काही व्ह्यू किंवा जे काही मी व्हिडिओज कॅप्चर केलेत ना, ते तसे कॅप्चर केले. कारण की सगळे गारटलेत आणि कोणाच्यात एवढी ताकद नाही की कोणी शूट घेईल किंवा फोटो काढेल. एकदम हालत टाईट आहे. चला निघूयात. साला ॲडव्हेंचर वगैरे भाई येतो. खतरनाक. सगळे तिकडे आहेत आणि मी एकटाच इकडे शूट करायसाठी आलो होतो. आणि आता जायचे वांदे होत आहेत. खाली टेकत टेकत बसत बसत चाललंय. ए कसे गेले रे?
भरपूर गर्दी, काहीतरी खायला बघूया. गरमागरम मॅगी घेतली. 100 रुपयाला मॅगी, 100 रुपयाला कॉफी, 100 रुपये. माझी बायको तर काय बाबा, थंडीने पार जाम झाले. कसं वाटतंय? बोल बोल बोल. यायचं काश्मीरला यायचं परत? थंडी तर सहन होत नाही, काय यायचं? हो. चल 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 चला चला. इकडे जायचं आपल्याला, ते येलो तिला. कसं वाटतंय? शब्द नाहीये, शब्द नाही. सध्या काहीच नाहीये बोलण्यासाठी. फेज 1 पर्यंत पुन्हा एकदा पोहोचलोय आपण. फेज 2 वर. आता फेज 1 आपण एक्सप्लोर केलं नव्हतं, तर फेज 1 एक्सप्लोर करूया. हो ना. हे पी ना, करंट आहे करंट. थंडी वाढत चालली आहे आणि आता गरम काहीतरी प्यायचं आहे, चहा किंवा कॉफी. तर आता खाली फेज 1 पासून खाली डायरेक्ट ग्राउंडला आपण जाणार आहे आणि तिथंच जे काय ते रिफ्रेशमेंट. थोडा स्नोफॉल होतोय, पण कॅमेरात ॲक्च्युली तो दिसत नाही आहे. फास्ट आहे रे. तर गुलमर्गमध्ये तुम्हाला जर गंडोला राईड करायची असेल तर जम्मू काश्मीर केबल car.com अशी त्यांची वेबसाईट आहे. तर जी काय वेबसाईट आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेल आणि ते स्क्रीनवर सुद्धा येईल तुम्हाला. तर तुम्हाला बुकिंग करायचं असेल, फेज 1 आणि फेज 2 असे दोन हे आहेत. फेज 1चं बुकिंग आहे 800 रुपये पर पर्सन आणि फेज 2चं आहे 1000 रुपये पर पर्सन. तर तुम्हाला 1800 रुपये एका व्यक्तीला लागेल फेज 1 आणि फेज 2 साठी. ते रिटर्न तिकीट असतं. फायनली आपली गंडोला राईड कंप्लीट झाली आहे. मग कसं वाटतंय? जिवंत आले तेच कामाले. थंडी भरपूर आहे. काय मग कपल कसं वाटतंय? आता बघा, काल आपण घोड्यावरती बसून 1900 रुपये दिले आणि आज इथं इलेक्ट्रिक होतं गंडोला. नाही, सोनमर्ग छान होते याच्यापेक्षा. गंडोलापेक्षा ते भारी आहे. इथं तुम्ही इकडकडूनच जीव देतात. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे एकंदरीत काय आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे की सोनमर्ग छान आहे. मग पाशी हँडमेड शॉल वगैरे बनवतात. तर आता आम्ही तिथेच थांबलो होतो. हे मुघल आर्ट गॅलरी म्हणून आहे यांचा आउटलेट. चला तर बघूया आतमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते. आणि फायनली आम्ही घरच्यांसाठी शॉल घेतल्या आणि यांनी काय नाही 5% डिस्काउंट दिला आम्हाला. कार्पेट देखना आता सर, यांच्याकडे कार्पेट सुद्धा हँडमेड बनतात आणि इथे कार्पेटचे रेट 35,000 रुपये 50,000 रुपये असे आहेत. आणि हात लावल्यानंतर आहे ना इतकं मऊ आहे ना, ते इतकं भारी आहे की अप्रतिम आणि पूर्ण हँडमेड आहे. तर आता ते डिझाईन पण त्यांच्या कसं आहे, एक डिझाईन एकदाच बनते, ती रिपीट नाही करू शकत. त्यामुळे ते मला व्हिडिओला पण नाही बोलले, बट मी तुम्हाला एक झलक दाखवतो.
तर ही अशी मशीन आहे, हे वेगवेगळे कलर असतात आणि त्यानंतर हे असे नंबर असतात त्यांचे. आता हे आपल्याला तर काही कळणार नाही. आणि हे काहीतरी त्यांचे इन्स्ट्रुमेंट आहेत, हे आणि असं ते खाली ढकलतात, टाईट करतात आणि त्यानंतर असं कारपेट तयार होतं. ये फ्रंट साइड है या बैक साइड है? ये फ्रंट साइड है, अभी इसका फिनिशिंग होगा. नहीं नहीं, वो बैक साइड है, ये फ्रंट साइड है. कौन सा? ये क्या, ये फ्रंट साइड से है? नहीं, ये बैक है. अच्छा, ये फ्रंट है. वही हे बघा. आता हे फक्त त्यांनी डेमोसाठी दाखवण्यासाठी ठेवले. याच्यापेक्षा मोठे मोठे त्यांच्या घरांमध्ये असतात आणि जेव्हा इथे बर्फ जमलेला असतं त्यानंतर ते हेच कामं करतात. मैम मगर अभी वो पता नहीं लेडीज का है या जेंट्स का. आणि फायनली ज्याची मी खूप आतुरतेने वाट बघत होतो ना, लाल चौक, आपला घंटाघर, जिथे आपला भारताचा झेंडा फडकावला आहे ना, तो खरं तर मेन बघायचा होता मला श्रीनगरमध्ये. आणि काश्मीरला आल्यानंतर ते नाही पाहिलं तर मग काय पाहिलं ना. इथं पण थंडी भरपूर आहे. गाडीतनं हीटरमधून बाहेर आलो तेव्हा असं वाटलं की थंडी नाही आहे, पण नाही, थोडा वेळ बाहेर राहिल्यानंतर कळतं आहे की थंडी भरपूर. आणि फायनली मी बघतोय घंटाघर. वाव, ऐकलं? ऐकू येते का तुम्हाला? मला माहीत नाही की आवाज येत असेल की नाही, पण याच्यात आवाज येतो. हे बघा, याचा साऊंड आहे राम सिया राम सिया राम जय जय राम. फर्स्ट टाइम काश्मीरमध्ये मी ऐकतोय हे घंटाघर. घंटा 8 वाजलेत, नाही 7 वाजलेत, मे बी 7 वाजले. भारी ना. आधी कसं होतं ते माहीत नाही, पण आता एवढं डेव्हलप केलं आणि एवढं सुंदर आणि देखणं असं बनवलं आहे ना हे घंटाघर आणि हा लाल चौक, की अक्षरशः वाटत नाही की आपण काश्मीरमध्ये. आणि जे आपण काश्मीरबद्दल ऐकलं होतं तर इथं पूर्ण पॉझिटिव्हिटी आत्ता मला जाणवते की इतकं सुंदर बनवलं आहे ना, एकदा बघाच. आता मी थोडं मार्केट एक्सप्लोर करतो इथलं, कारण आजूबाजूला भरपूर मार्केट आहे. आपल्याला कोण कुठे भेटेल हे सांगता येत नाही. तर आज लाल चौकामध्ये आलो आणि मला माझ्या मामाचे गावचे सगळे मित्रमंडळी भेटले माझ्या मामांचे. तर त्यांनी मला ओळखलं. ॲक्च्युली त्यांनी सगळं तोंडाला बांधलेलं होतं, त्यामुळे मी त्यांना ओळखलं नाही. बट त्यांनी आता ओळख सांगल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हां. तर भेटून छान वाटलं तुम्हाला. थँक्यू. काय नाही, माझी यूट्यूबवरती मी प्रत्येक राज्यामध्ये जेव्हा फिरायला जातो किंवा कुठल्याही कामासाठी जेव्हा जातो ना, तर त्या राज्याची मी काहीतरी निशाणी घेऊन जात असतो सोबत. बस तेच एक काश्मीरची आठवण म्हणून मी एक शिकारा, म्हणजे लाकडाच्या स्वरूपातली आहे ती तुम्हाला कधीतरी दाखवेलच ती व्हिडिओमध्ये. मी आता इथनं घेतली आहे आणि बस तीच माझी शोकेसमध्ये आठवण असेल. आणि येस, फायनली आम्ही रूमवरती येऊन पोहोचलो आहे. तर पोहोचायला आम्हाला 8 वाजले तब्बल. सकाळी 9 वाजता निघालो होतो. आणि कसं आहे ना, काश्मीरमध्ये तुम्हाला फिरायचं असेल तर सोनमर्गला सुद्धा तुम्हाला पूर्ण 1 दिवस लागणार, गुलमर्गला तुम्हाला पूर्ण 1 दिवस लागणार आणि पेहलगामला तुम्हाला 1.5 दिवस लागेल. आणि त्यानंतर शिकारा राईड आणि हाऊसबोट, बस असं काहीतरी आमचं प्लॅनिंग आहे. तर येस, हे सगळं प्लॅनिंग आम्हाला इझी हॉलिडेज यांनी करून दिले आणि त्यांच्या थ्रूच आम्ही ही संपूर्ण ट्रिप एक्सप्लोर करतोय. गंडोला राईड आणि प्लेन तिकीट हे मी स्वतःच केलं होतं. आणि कसं ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मी स्वतःच करणार होतो, पण पार्टनरसोबत असल्यामुळे मी ह्या सगळ्यांची रिस्क घेतली नाही. आणि काश्मीर थोडं रिस्की वाटतं, त्यामुळे मी एक ट्रॅव्हल कंपनीसोबत टायअप करून आलो इथपर्यंत.
ठीक आहे, तर आजसाठी एवढंच. खूप छान होतं गुलमर्ग आणि आजचा जो काही गंडोला राईडचा एक्सपिरियन्स होता तो सुद्धा खूप सुंदर असा होता. तर आता 8 वाजले, जेवणारे, डेटा ट्रान्सफर आणि झोपायचं. ठीक आहे, तर मी तुमची रजा घेतो. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आवडत असेल तर नक्की मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, म्हणजे काश्मीरचाच असणार आहे, जो की असणार आहे पहलगामचा. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. मस्त राहा, मस्त फिरा. गुड बाय.